कबूतरखाना आंदोलनाच्या संदर्भात 150 जणांवर गुन्हा दाखल तर कबूतरखान्याची ताडपत्री काढल्याप्रकरणी गुन्हा दादर पोलिसांमध्ये गुन्ह्याची नोंद। मुंबईतील पावसासंदर्भात महापालिकेकडून महत्त्वाची अपडेट। मुंबईतील जनजीवन सामान्य सुरू तर रेल्वेसह बेस्ट वाहतूक सुरळीत तर मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज। कल्याण डोंबिवलीमध्ये पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू। कल्याणच्या सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात। यंत्रणा असूनही पाण्याचा निचरा नाहीच। कोल्हापूरच्या कांसा खोऱ्यामध्ये अतिवृष्टी। मालेवाडीजवळ विरळे गावामध्ये पाणी साचलं तर 16 गावांचा संपर्क तुटला। पुण्याच्या राजगड तालुक्यातील जोरकरवाडीमध्ये पूल नाही। पूल नसल्यानं शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास। तुडुंब भरलेला ओढा पार करत मुलांना शाळेत जाण्याची वेळ। पंढरपूरच्या भीमा खोऱ्यामध्ये झालेल्या दमदार पावसानं भीमा नदी पातळीत मोठी वाढ तर सर्व मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला। कृष्णा नदीला पूर तर कैलास स्मशानभूमी गेली पाण्यात। अंत्यसंस्कार करता येईना। सातारकरांची चिंता वाढली। महाड ते पुणे मार्गावर दरड कोसळली। महाडजवळ वरंध घाटामध्ये दरड कोसळली तर रात्री झालेल्या जोरदार पावसानं मातीचा ढिगारा रस्त्यावर। कराडमध्ये पावसाचा जोर वाढला। स्वारगेट गुहागर बसमधील 150 प्रवासी पाटणमध्येच अडकले। कराड चिपळूण मार्गावर पाणी आल्यानं रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद। चेंबूरमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसचा अपघात। बसची डिवायडरला धडक। बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित। बसचं मात्र मोठं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।